आदरणीय सरन्यायाधीश महोदय सूर्यकांतजी शर्मा साहेब, अहो तुम्ही देशाच्या सरन्यायाधीश पदावरती विराजमान आहात. एवढ्या मोठ्या पदावरती विराजमान असताना आपण किती जबाबदारीनं बोललं पाहिजे हे आम्ही आमच्यासारख्या सामान्य माणसांनी त्या लॉच्या विद्यार्थ्यांनी सांगण्याची गरज नाहीये. मात्र तुम्ही जे लॉ मधले जे अनएम्प्लॉईड मुलं आहेत त्यांना तुम्ही असं बोललात की ते सोशल मीडियावर जातात, आरटीआयचा वापर करतात आणि व्यवस्थेवर हल्ला चढवतात. ते कॉक्रोच झुरळासोबत त्यांची तुलना तुम्ही केलेली आहे. झुरळ संबोधलेलं आहे त्यांना. अहो हे कसं काय असं तुम्ही बोलू शकता? आम्ही सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला भारतीय संविधानानं तो दिलेला आहे आणि आपली शिक्षण व्यवस्था काय शिकवते ते आपण प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे. बरोबर की नाही? एनसीआरटीचं पुस्तकं जर बघितलं आपण त्याच्यात क्वेश्चनिंग ॲबिलिटी डेव्हलप करण्याचा एकंदरीत त्या सिलेबसचा तुम्हाला दिसून येतो. त्याच्या मागचा उद्देश की आपल्याला प्रश्न पडले पाहिजे मुलांना आणि ते विचारले पाहिजे. प्रश्न विचारणारे जर लोक तुम्हाला असे झुरळासारखे वाटत असतील, तुमच्यासारखा व्यक्ती असं बोलतोय, की कधीच कुणालाही पटणारं नाहीये. खरंच आज आरटीआय सारखा कायदा प्रशासनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. एक दिवस असा जात नाही की अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत नाहीत. जेव्हा हा आरटीआय सारखा कायदा घेऊन आले त्यावेळेस त्याच्या मागचा उद्देश एकदम शुद्ध होता, आजही आहे. की या कायद्याच्या माध्यमातून काय तर जे सार्वजनिक प्राधिकरण आहेत त्यांना हा कायदा लागू होतो. म्हणजे शासनाचा जो निधी आहे एखाद्या संस्थेला जो दिला जातो तो काढून घेतल्यानंतर ती संस्था चालणार नाही. म्हणजे सबस्टॅन्शियल फायनान्स ज्या संस्थांना होतं सरकारकडून तर त्या संस्थांसाठीच हा कायदा लागू आहे. आणि त्या संस्था ज्या आहेत तर त्या सरकारी संस्था आहेत, निमशासकीय आहेत, त्या ठिकाणी हा कायदा लागू होतो. तर कायदा येण्याच्या आधी सुद्धा हे सांगितलं गेलं होतं की तुम्ही सार्वजनिक प्राधिकरणांनी या गोष्टीसाठी तयार राहा की कायदा आल्यानंतर लोक प्रश्न विचारतील. तुम्ही जी कामं केलेली आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारतील लोक, तर तुम्ही ती माहिती तयार ठेवा. आणि आताही माहिती अधिकाराचा अर्ज आल्यानंतर जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती तुम्हाला द्यायची आहे. म्हणजे जे एखादं काम तुम्ही केलेलं आहे त्या कामासाठी आलेला खर्च असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील तर ज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत तेच तुम्हाला द्यायचं, ते तुम्हाला मेंटेन करायचं. असं जर काही मागत असतील नागरिक ते तुम्हाला देऊ वाटत नाहीये तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे असं हे दिसून येणार ना. माहिती अधिकाराचं कलम 4ख त्याच्यामध्ये 17 मुद्दे दिलेले आहेत की काही माहिती जी आहे तुम्ही स्वयंप्रेरणेने म्हणजे प्रोएक्टिव्हली तुम्ही स्वतःहून ती माहिती लोकांना दिली पाहिजे. म्हणजे लोकांचे अर्ज येण्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे माहिती अधिकार हा कायदा आहे, कुठलाही कायदा आल्यानंतर त्याची काही चांगल्या गोष्टी असतात, काही त्याच्यावर निगेटिव्ह पण गोष्टी असतील. मात्र 90-95% माहिती अधिकाराचा चांगल्या कामासाठीच वापर होण्यासाठी तो तसा कायदा आहे. तो चळवळीमधून आलेला कायदा असल्यामुळं आणि त्याच्या तरतुदी आणि तो खूप चांगल्या हेतूनं चांगल्या उद्देशानं बनवला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पण चांगल्या पद्धतीने झालं. त्यामुळे आजपर्यंत हजारो प्रकरणं भ्रष्टाचाराची असतील तर ते बाहेर आलेली आहेत. आपण बघितलेलं सगळ्या देशानं बघितलेलं आहे. काही लोक त्या कायद्याचा चुकीचा वापर करतही असतील आणि असं कुठल्या क्षेत्रात होत नाही, कुठल्या कायद्याबद्दल होत नाही. चुकीचा वापर हा होतच असतो, होणारच आहे तो. फक्त त्याचं प्रमाण जे आहे तर ते कंट्रोल ठेवणं त्याच्यावरती हे गरजेचं असतं. आणि आरटीआयच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. मध्यंतरी यशदाकडून एक पुस्तक निघालं होतं की 100 सक्सेस स्टोरीज इन आरटीआय, की त्या आरटीआय वापरून सामान्य लोकांना खूप सारे फायदे झालेले आहेत त्याच्यामधून. तरी तुम्ही तो एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही म्हणताय की आरटीआयचा वापर करून व्यवस्थेवर हल्ला करतात. हे काय बरोबर नाही की आपल्यासारख्या व्यक्तीकडून असं बोलणं. कारण ज्या काही या देशामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्यामध्ये आरटीआयचा एक समावेश नक्की आहे. अनेक वेळा सरकारने तो आरटीआयचा कायदा हा त्याच्यामध्ये तो कमजोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र लोकांकडून त्याला तीव्र विरोध झाल्यामुळे, कार्यकर्त्याकडून तेवढा विरोध झाल्यामुळे त्यात तेवढे म्हणावे तसे बदल करता आले नाही. तरी सरकारचं चालूच आहे की त्याच्यामध्ये तो कमजोर कसा करता येईल. म्हणजे जी भ्रष्ट व्यवस्था आहे तर ती आणखी तशीच वाढू द्यायची का? त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल आलं पाहिजे. उद्देश बघा ना कायद्याचा. प्रशासनामध्ये पारदर्शकता यावी, प्रशासन लोकांच्या प्रती त्यांचं उत्तरदायित्व त्याच्यामध्ये वाढावं, लोकांचा शासन व्यवस्थेमध्ये सहभाग वाढावा हा त्याचा उद्देश आहे. म्हणून यशदासारखी संस्था सुद्धा आरटीआयचं जे प्रशिक्षण आधी अधिकाऱ्यांना द्यायची आता ती नागरिकांना देण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कायदा चांगला आहे, त्याच्या मात्र काही लोक त्याचा गैरवापर करतात. तर ते होऊ नये याच्यासाठी आपण आणखी चांगली व्यवस्था तयार केली पाहिजे. मात्र तुमच्यासारख्या मोठ्या पदावर बसलेला व्यक्ती उघड उघड म्हणतोय की त्याचा तुम्ही गैरवापर करताय. आणि काय लॉ मधले जे मुलं आहेत तर ते त्यांना तुम्ही कॉक्रोच सारखं त्याला संबोधताय. हे काही बरोबर नाही. खरंच आज वाईट वाटतंय की एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस, तर तुमच्या पदाचा आमच्या मनात प्रचंड सन्मान आहे. सरन्यायाधीश पद हे एक मोजके लोक होतात या देशामध्ये त्या पदावर विराजमान किंवा त्या पदापर्यंत पोहोचू शकतात. त्यापैकी आपण एक आहात. त्या पदाची गरिमा आपणच जपली पाहिजे.
मात्र त्या पदावर असताना असं काहीतरी बोलून आपण त्या पदाची उंची खाली तर घेऊन येत नाहीत ना, असा प्रश्न पडतोय आम्हाला.